अगं गजरे पुरीला नांदू दे ना आता. मी पोरीला नांदूनच देणार नाही. का बरं? मला जावाईगंज पसंत आहे, पण त्या पोरीचा सासराच पसंत नाही बाई. मग सासऱ्याचं करायचं काय आता आपल्याला? करायचं काय म्हणजे असं कसं म्हणून चालन? अगं माझ्या पोरीला पोरगा पटलाय, सगळं झालं, होऊन द्यायचं एका 2 लेकरू बाळ. नाही बाई, अशी इकडे जर राहिल्यावर मी लेकरू बाळच होऊन देणार नाही तिला. तिकडं मला आहे ना ते पसंतच नाही, घरच पसंत मग नाही. आपले लोक काय आणि म्हणतात? पोरं काढायला काय सारखं तिकडे 24 तास नवऱ्याच्या हाताखाली नांदायलाच नाही लागत. येता जाता बी पोरं वात्या. तो आता या असं. हा, अरे पण त्याने लग्न काल केलंय? त्यांनी गंज लग्न केलं, पण माझीवाला असं वाटतं येता जाता त्यांनी पोरं काढायचीच आहे ना त्याला. त्यानं पोरं काढावं ना, पण येता जाता. अरे पण जास्त त्याचा पर्पज जास्त त्याला हा. करू दे ना आता. हा? जास्त त्याचा पर्पज जास्त त्याला करू दे. मग मी काय म्हणू राहिले त्या पोराला का मा बरोबर परपंच कर. अरे पण तू काल सारखी मग त्याला मी म्हणू राहिले, तुम्ही म्हणते जास्ताला जास्त त्याचा परपंच करू दे, मग मी त्याला मा बरोबर परपंच करायला लावते. तुम्ही काय त्याच्या अरे तसं नाही म्हणत मी जरा. मग काही नको बोलू, काही नको चावलं तुम्ही जरा. काय वाय बऱ्यावानी कुदा त्या. अरे पण तू सारखीच काल पुरीला बोलू किती इकडं? मग तिची इकडं पहिले मैत्री, त्यांचं काय करायचं? म्हणजे पहिले मैत्री इकडे आईला तू तर काय बोलत आहे, काय हा? वागते? पोर इड होती बिगर लागण्याची तोपर्यंत कधी किराणा का काय काही लागलं का तुम्हाला? 5-6 वर्ष ते पोरीनं सगळं हँडल केलं घरातलं. हा का? लागलं का काही किराणा तुला बिराणा? आता हे करायचंय बा आता. पार दात घासायच्या ब्रश पासून आणि कोलगेट पासून पोरीना अरे वा. पुरावलं. बरं बरं. लय बाड खाऊ लागली तू. हा. मी तर नाही बाई, मला आहे ना तो पाहुणा जसा बोलेले ना मला, हम्म. तसं मला तो पोरगी आहे ना तिकडे मी नांदूनच देणार नाही. हा, हे बघ, तुला जसं येईल तसं कर. हा, जसं वागायचं तसं वाग. हा, परत महाभोवती डोकं लावायचं नाही. हा. हा. तू पोर आहे, तू आण हम्म, ठेव. हम्म. तुला काय करायचं ते कर. हा. बरं मी फारकत मागते, मग फारकत देऊन टाकावा ना. काला फारकत देते? हा? काला फारकत देते? हा? मी फारकत घेऊन सारखा टाक. फारकत घेऊ पारपुरीला सत्यानाश करून तुला तो. हा, मग काय चाळण झाली काय तिच्या जीवाची? चालत नाही झाली मग काय राहिली? हा? पुरीचं मन लागाना कुठं नांदायला याला त्याला. काय बोला त्या काय नाही तुमची तुम्हाला. अजून 8 दिवस नाही झाले लग्नाला, लगेच आली घेऊन. हा? मला बाकीचं माहित नाही बाई. मग असं कर, तो जावायचं ठोक घे ना. जावाई बी काला ठेवायचा इड मग? उराला उरसूळ. येता जाता तुला परपंच करायचं बाबा, येता जाता परपंच कर. ठाई बशीचा एका ठिकाणी मी परपंच होऊन देणार नाही. हा, लय अवघड आहे तवाला मग. मग तू काय आपण गुतागाती करून ठेवल्या. गुत्तागातीने करून ठेवल्या. बरोबर मग केलं. लग्नच करायला नव्हतं लागत पुरीचं. मी म्हणत होते तुम्हाला, तुम्ही मग? म्हणले आजूबाजूचे लोक बरोबर आहे ना, नाव बरोबर. ठेवतील. मग जगदुनिया नावच ठेवील ना आपल्याला. हा, चांगलं म्हणाल का कुणी? हा? अरे काय वागू राहिली तू या वयात? म्हणजे वयात? काय वागू राहिले? मग तुम्ही पोरीला बी विचारा ना, पोरीला राहायचंय का नाही काय? राहायचं. कुठे गेली ती? सीमा इकडे ये ना. पाय पाय कशा कैऱ्या खाऊ राहिली. आता येणार का लग्नाच्या अगोदरच पस्तावा करून ठेवले काय काय माहिती बाय. काय बाय कचाकच कैऱ्या खास सुटली. तुला खायची का आणू का? मला नको आणू बाय, मला कुठं काही जाणवू राहिले. हे कवा माणसं देते यानं मला जाणवायला लावले. याचं काय खरंय? हे झालं तसं जगलं आणि तुरीवाणी उगलं. काय म्हणते बोल. त्या तुला बापाचं काय नांदायचं नाही का म्हणते तो विचार. नवऱ्याच्या का? काय करू का, नांदू का नको? काला नांदती? जाऊ दे, नाही नांदत. माझ्या आईने म्हणते. नाही का? मग तो आईचं ऐकायचं तुला बा? मग काय करू इथून तो पुढं? परपाची नुसकान करून घ्यायची का? आई हा? आहे ना. अरे चांगला पाहुणा आहे, चांगले घरदार आहे. हा? आता त्या डोक्यावर घेऊन बसू काय? चांगला पाहुणा आहे. काय परपंच करायला काय नवराच लागतो का? बिगर नवऱ्याचा परपंच कुठं होतच नाही का? हा रे? होतो बरं आता. बरं हे बाया, बरं. हे काय असं जगदुनिया थुकली पाहिजे तुमच्या. काल जगदुन्या चुकली पाहिजे. येता जाता वाढील वशिंद्रा त्याचं एकदा त्याचं. भाजली बस झालं. काय मग होतं? काय? हा का? भाजून आले ना, बस झालं. बर. तुझी पुरीची जाई का? तू काय सोपी? हम्म. बरं चलत. तुम्हाला जसं लागलं तसं करा, जसं राहायचं तसं राहा, जसं वागायचं तसं वागा. हम्म. परत आपल्याला डोकं लावायचं नाही. कोणची हा. गदड लावलंय हा, मग डोकं? तेच. आणि कोणचं तोपर्यंत मी येऊन दिलंय काय? हा, चला. आतापर्यंत तो कोणचे भांडणं तो मिटावले? पद्धतीने वाग, तो पद्धतीने वाग. कोणचे मिटावले तो? हा. कोणत्या गोष्टीमध्ये तुला मी पुढं केलंय मोर केला? मला खाली पाहायला तुम्ही लावले की हा? आतापर्यंत. ना आता एवढं पुढे मी आता काय करतो? अरे तो भरुशावर राहिले असते ती कार्टी पाहायला भेटली नसती. तो काय करे? बस हा? जीवन बगली बारा आता मला खिशात फक्त गारा.
फाशी घ्यायची वेळ आली आता तो तवाच घ्यायला लागत होती जेव्हा लग्न होऊन आपले 8च दिवस झाले होते. जेव्हा मी तुला सांगितलं एक तू मुसक्या माणसात तोंडाचं. नाही तो तवाच लटकायला लागत होतं बसला फॅनला. बसला लगेच या आईचा तुमच्यासारखंच मस्त आहे ते दिसायला. बोलायला तुमच्यासारखंच आहे. अगं यानं लग्न झालं तवा मला एवढं दाबून तुला सांगते. आणि या बाई गाबाळ काढलं हे चवाचं धावाचं. आता हे उगच माव आलंय म्हणून मला टाकून देता येईना. पण याच्यानंतर मी तो टायमाला याच्या भरोशावर नाही राहिली. म्हणून काय परत तू बी ऍडमटच फायदा झाली असती मला 10-15 अशी कुत्रीवाणी पोरं सांभाळायला लागली असती. तो कोणाचे ना कोणाचे काढून बसली असती उपशीत. हं याचं काय खरंय येडे वरतून आपल्यालाच बोलायचं. पाय ना बाई. बोलणं किती तुम्ही चांगलं कमवून राहिले आता तुम्ही. अरे तो असा हिरा पैदा करून तो काय कमावलं. नाही बरोबर. तो उलटा माडवाक्याला 7.5 लावून अरे ते ठेवली. देवाने दिलं हं? ते आपल्या हातात नाही राहत. हेच ना ते घरात ठेव जरा. हा. द्या ना त्याला पोरं हा. भेटा तो ना. आई बापाला काही काम नव्हतं तुला काढून ठेवलं. हं. तुला काही काम नव्हतं तो याला काढून तू ठेवलं. तरी मला भाजलं त्याने त्याला भाजायला नाही तसंच ते मग आता त्याला काय द्यायला कोणी पाहिजे? मी काय करू शोधावं ना. त्याला कोणी द्यायनाच. माझ्या आईने कसं हा? माझं केलं. हा मग तो तिच्याचा नाही ना. त्याला काय त्याचं काय खरं आहे ग. हम्म. मी महापोरीला स्थळ पाहिलं महापोरीचं मला करून दिलं आणि मला नांदून द्यायचं नाही. आता जाता झाले पोरं तर झाले पोरं. मी तो पाहुणा इड सांभाळणार नाही. तिला म्हणेल बाई कोणाचं असून वस्त्रीला बसून नाव त्या पाहुण्याचं लावून दे. गज पाहुणा हिरा आहे दिसायला. बर बर माझ्या डोक्यात तेवढंच आहे. पाहुण्याला जसं- काय माहिती इकडं काय. मग मी महापोरीचं केलं मी ती कोणाची कानेला असताना नाव तो दिलंय ना. हा. तो वांच पण फिटवलं ना मी. बरं. मग आता तू याचं कर ना. याचं काय करते याचं कर. याला चांगला द्यायला कोणी याला कोण देईल? हं? तुला नाही पाहत का मी रिकामी नाही तेव्हा तुला पाहिलं. मजा वाटली. हम्म. तेव्हा तुला मजा वाटली. काय तो जवळून पोर काढायला दिवस झाले बाई काय याला चव आली तेव्हा काय चौकून. माहिती असा हिरा येणार आहे. हं? ते हा आईची अवदासा याला काय चव आली चौकून. हं? तवाली मजा हेच केलं वाटली. आतापर्यंत तो जवळून काय हेच मजा केलं वाटायची. हेच केलं आणि हं? तेच पुरीला शिकू राहिली तू. मी नाही रिकामी हा. शिकवायला. असं जगात तरी आहे का हा कोणाचं आनंद त्याचं नाव लाव. मग आहे का बरोबर कोणाचं? पुढे बी आहे. हा? हा या आईची अवदासा ते शिका. काय बाई डोक्याला ताण आहे. ये बाय मरू दे, मला काय गरज पडली तिकडेच पाय तू तिकडे सांभाळतोय पोर आहे पण तू पाय. त्याचं सारखं चित बाहेर त्याचं सारखं चित हम्म. बाहेर आहे का. तो वाणीच नाही येड्या बोकाचं. हा ना हं? मग काय चव आली त्याला चौकून बाय. हं? ते पोर कुठं गेलं. राम राम. बरं मी काय म्हणतो आता एक कवर जावई काय हो हे कवर मग इकडं या ना असे या अंग असे काय ठेवानी उभे राहिले. ते हे बघा पाहुणे नाकच ठेवानी इकडे ये आले. पाहुणे बाय बाय आता. का मला- काय झालं नाकाला. काय केलं आम्ही तुमच्या नाकाला. हं. नाही तुम्हाला गण तिकडे सारं गाव आहे पोर आम्ही इकडे ठुली नाही. येता जाता परपंच होतो ना जावाय काय तिकडेच पाहिजे 24 माझे तास मामे असं. तुम्ही येता जाताच केला का परपंच मामा मग आता येता जाता नाही केला मी ठाई बास्तीचा केला. हा. पण मग तिला तिकडे सासू नाही काही नाही 2 पोरं म्हणजे 2 माणसांमध्ये माझी एकटी पोर कशी काय ठेवू. नक्की मला असं वाटतंय का तुम्ही पुढचा परपंच होऊ देणार आहे का नाही देणार. हा म्हणा तर नाही म्हणा नाही मला- करता पोरला आमच्या. मी काय म्हणते मी कशी काय पोराला मोकळं करून देईन. मला तर पोरीचा परपंच करून घ्यायचंय पण सासरा नकोय तिकडं. मग नाही तर सासऱ्यानं दुसरी बायको करावा. हाय काय कधी पा सासऱ्याला मी रिकामी नाही पाहिलं मी काही एजंट आहे काय. तुम्ही चला मग काय मामाला जोडी. हो हं? काय वाटत का. ते तर सासूबाई लय सोळानी तुमची. होईल जय काय? बा, लय सोळानी होईल हेच घे कामं करायचं पाहून. काय? घे पाहून. इकडे तोंड उचली लागत. परत येते ना मी येते परत. गहू येस महिना मग एकदम कधी येतेच ना तुम्ही लगेच माझ्या आईला काय करू राहिले काय मामा महिन्याला चाल बुवा असं तिकडे संसार करा असं. महिन्यातून पोरगी एकदा येते तरी तिला रातभर 2-2 दिवस झोपून देते नाही. मी दुसऱ्या दिवशी न्यायला येते. येईन बाई हा? पोर आले का तुम्ही एक रात पुला थांबवते ते ना मागच्या माग टाप टाप ते नवरा तोंड पाहत माग कस काय पोर होती हे बा सांगा. नाही वाजता का 2 वाजता लगेच सासू घरात हा? ये बा हा? आपल्या डोक्या बाहेरचा खेळ आहे तुम्ही मला शब्दाने बोलायचं नाही. तिची आई आणि ती बरं मग आता शेवट काय करणार पुला पाठवणार आहे का नाही. शेवट आता पोर जर गेली तर वर्षभर येणार नाही पोरच पाठवीत नाही मग का. मला नाही कर पोराचं मग. म्हणणं काय माझी आई तुम्हाला द्यायची का आता. मला मग तिकडे घेऊन जाऊ बुवा असं इकडे ये मला बा. येण्यापेक्षा. आणि माझ्या बापाला ये. कोण पाहिजे. हे का घेऊन मास चालतो एक काय? वाटतंय मला विचार आहे पोर का इकडे तुमचा बाजारात सगळं पुरीची काय करायची. हा असं समजा ती पोरीच्या आईला पोरीचा बाप आहे ना भाड खावे
त्याच्यामुळे पोर सगळं पूर्वी ही मग- गोष्ट खरी. मग हा आता तुम्ही लग्न झाले जर पोर येऊन देते नाही नवरच्याकडे मग केले उपयोग काय आहे? जो करता धरता आहे ना तोच गप बसलाय मुख खाऊन. हा का सगळं तुम्ही त्याच्याशी बोला, मा काही रोल नाही त्याच्यामध्ये. नाही का ये बा मा काहीच नाही याच्यात. येच बाहेर खाऊ ये. कोण ये. हा? तुम्हाला आता खरं सांगतो ये बा. पाय कसा पलटी मी आलो का पुरीला न्यायला कधी? हा? आलो कधी न्यायला पुरीला? तू फक्त हो फोनवर ऐकून सांगा. घ्या ऐकून घ्या हा. लग्न करून पोरांना 3 गोदड्या फाडले बरोबर मग बायको काय कामाची बरोबर. हा हा 3 गोदड्या टटर फाडले त्यांना पोरानं टेन्शन मध्ये एवढं टेन्शन येतं काय पोराला? मग मग सोबत आहे का त्याच का साध्या का त्याच जवानीचं टेन्शन आहे चड्ड्या बिड्याने फाडले हा? नाही नाही फक्त गोदाडे. हा मग रात्रीचा का मोकळा झोपेल राहतो काय काय नाही बाई. तूच ओळख आता तूच हा. ओळख. कुठं पाप फेसतील एवढं? काच हा? गोदाडे त्यांच्या फाटले आणि ते पाप काय मामा आहे का? तू दुसऱ्या फाडायला लावशील. म्हणजे गोदाड्या लोकांच्या गोदाड्या फाटल्या का ते मावा येतं? हे बाया हा कुठून न्याय काढ बरं, मी कायदा काय काढला? म्हणतो, तुम्हाला एकच सांगतो तुम्हाला पाठवायचं का नाही मी पाठवायचं पोर पाठवू शकत नाही. मग या पोराचं काय करायचं तिकडे ते पोरग पांजर पोळात नेऊन घाला, हा नाही तर आपल्या गॅरेज शिंदणारला आहे ना सरकारी दवाखान्यात नेऊन आहे ना त्याच्या आठवून आणा. पा ये बापा हा चमकून आणा आता त्याच्या. तेवढा खर्च केला का आम्ही बरे आबा तुम्हाला ना हळकोट म्हणजे फोडून तुम्ही दे. काय म्हणत्या? तुम्हाला हळकोट फोडून दिला की आम्ही पुरीचा लग्नाचा खर्च आम्ही उचलेल उपकार नाही केला. हा? ये बाया तुम्हाला म्हणत होता करू नका खर्च. अहो हा पण तुम्ही म्हणा बाबा मला जरा 4 मासामध्ये नको उघडे पडा येईन बाई हा? काय बाई पोर. अरे वा अरे वा. कुशाल पोरानं 3 गोदड्या फाडून ठेवल्या, सांगू राहिल्या टारटारा फाडून ठेवल्या. मला काय पोर काय तिकडे उदाडायला पाठवायची काय? शिवाय मी एवढी सोपी नाही. हा बरं येईन बाई चला पाठवा पुरीला मी नाही पाठवू शकत. पुरीला पाठवा येईन बाई मी नाही पाठवू शकत. मग आम्ही हम करूची कायदा करू ये तुमचा बाई, आम करू चालेल का कायदा तुम्हाला? तुमच्या जवळ पहा, कायदा आमच्या जसं जवळ करायचं आहे. तसं करा. हा तुम्हाला किती वेळा सांगितलं मला म्हणूच नका. मी तुम्हाला लग्न लावून दिलं हा. तरी मी गेला म्हणलं अरे तू पुरीला आणते काय आला बरोबर आहे ना सरपंच होऊ दे नांदू दे. ते म्हणा तुम्ही गपची बसा. दम देते मला. मग आता काय करते? मी नाही पाठवू शकत. नाही का मग तिची पंचायत झाली त्याचं काय करायचं कोणाची? पोराची त्याची पंचायत झाली तर पोराच्या बापाची गंज पंचायत आहे. मग काय दोघांमध्ये एक पोर पाठवली काय? मी काय मा डोकं आउट झालं काय? पोराला आई मग नाही. ये बा तुम्ही बा काय म्हणे का महापुरीला? नाही वाचले विचारा काय नाही. सापडलं तू ठेवला का तिला मग असं नाही ना ये बा. तिला बाय- विचारा, तिला बायको विचारा. पोराला केली का तुम्हाला केली? अहो पोराला केली आणि मग पण त्या घरात जापते मी ओटाव जापते मला काय माहिती त्या घरात असं काय पोरगा करायचं. घरात नसतं बापच घरात असतो जास्त. आणि पोर म्हणती काचाची खिडकी आहे का? त्या काचाच्या खिडकीतून सासरा निसता रातभर उभा न उभाच न पुढं- आणि आम्ही घरात झोपेल. अहो काही लाज वाटते लाज. तिकडंच गोदाड्या. लाज वाटू द्या. हा. पोर पाडीते गोदाडे तिकडे. आणि तुम्ही काचा तू पाहते ना हो बाहेर. मग आता तुमच्या शेवटचा निर्णय का पोर पाठवायची नाही? हा तुम्ही नालाय काय मग काय कुठे बोलत आहे? भाऊ सासू घेऊन जाऊ ना आपण म्हणजे साहेब, ते त्यालाच पाहिजे. करून आलोय आम्ही. हा ए आव मला धरा ना. ए आव ऐक ए पोर ऐक आव माझा नाही, काय नाही, संबंध? नाही, मला नाही. काला नेते? जाऊ दे, जाऊ दे, हा? तू आमच्या मला पोराचे स्वयंपाक हालपाय करायला पोर आहे किती तिथं. पोराचे हालपाय किती जाऊ दे. पोराचे हालपाय किती आमच्या जाऊ दे रे रे. ए आव काय न्याय पोर काढून देऊ ना. थांबा थांबा मला सोडा. ये बाई हा काय हम करूशी कायदा आहे असा? मग तुला ए राहतायचं पोरी निघ बाई. तुला राहतायचं नाही म्हटलं माझं कोणाला देतील मग? येईन कोणाला बाई. देतील? बरं काय करायचं निर्णय शेवट काय म्हणते तुम्ही? घेऊन जा. अहो घेऊन जा नाही ते दोघं बापले मला तारीख टिपायला लावतील. मग तेच तो ठरवायचं ना. म्हणजे तो ठरवायचं. ये बा आम्ही मग काय तुला स्वतः सांगेल होतं नाही. ना. तो काय नाही तो सारं बंद आहे त्याच्यामुळे तू ए, काय ता- वाळ नाही करणार. तू उद्या करू नको. तुला म्हणलं होतं पोरीला नांदू दे. मग पोरला इकडे ठेवून घेतलं ते मग तुला घेऊन चालले ते. त्यांची काय चूक आहे पाहुण्याची? काय चूक आहे का? मग तुमचं काय मत आहे? हा? बरं, एक मी काम दुसरा कर ना. करू देईल पुरीला. हो ये बा माइंड दोन महिने नोकरी येईन तिला. जा घेऊन बिंदास. मग ती कटाळी का मग तिला आणून सोडी तू तुमच्या काय डोक्यात फरक पडला का काय? मग इकडं मला काय गावच पडलं का काय? हे पोरी उठून जाय ना अंदायला बाई. नको जाऊ तिला जाऊ दे. ती कोण? संसार मोडला. अरे तू तो तो का दाबून टाको का काय तुला? हा, तू का काय माया बऱ्या वय का नाही. वाईटावर आहे म्हातारपणात? दुसरा पाहू बरं आहे, बरं आहे. चांगला. कोणला? मग पोरीला नांदू देशील का नाही? पोरीला नांदू देशील का नाही? नांदू देशील काय? पहिल्या गाडीना उसका इडून ठेवू नका सरपंच घरामध्ये. देशील का रे तिथं? होऊन देईन. हा मग हेच पण ऐकावा. मा- तिकडे आली तुम्ही तिकडे येशाल. हा, जावाई मला काय जावई वाटलं बरोबर. येता जाता तुम्ही तारीख टिपायला लावशी आली येता कशाला? जाता हा, पोरं येता जाता होतीन. तुम्ही 24 तास घरा बाहेर राहता मी कस काय तारीफ टिपायला लावू? सांग बरं काय टिप दिली ते?
बरं येड आलं तुम्ही पुढच्या बसून लांब बसतील मग. हा नाही मी थोडी मोकळीक देईन ना. बसते जावा येऊ काय वाटतं का तुम्हाला? सांग बरं. सांगा. आहे का लाज तुम्हाला? लाज आहे का तुम्हाला? झालं नाही आता नाही कशी बरं वाटलं जरा असं? ये भैया नाही काय नाही बरं आहे का अय घे तिला चाल लगेच का आणि आबा हात आहे ना 3 पोरं होतो तिला सोडायचं नाही. नाही एवढं नका सध्या 2 बरं तिसरं पाहू नंतर. हा मग चल नाही काढूनच घ्या तुम्ही आता काय तुमच्या ताब्यात नाही, नाही, दिली त्याला ती म्हणजे. सांभाळायचे आपल्याला सांभाळायचे. हा उतर आम नाम नाही पैकी सुद्धा ते हा हा ना तुम्हाला जेवढं काढा तेवढं काढा पाहुणे आणि काय आबा नाही होणार. तुला सासरीला सांगतो हा. आता घरी गेलो झोप घ्यायची नाही दिवसाचा रात्री दिवस तर त्या गोदड्या फाडल्या तेवढ्या गोदड्या शिवा बरं का. नाही आता पण यांच्याकडे पाठवतो ना शिवायला हा हा सासूबाई द्या शिकली ना. पाठवून. म्हणजे तुम्ही गोदाडीला रात्रीचा नांगर लावायचा आणि सकाळीच गोदाड्या इकडे माग नागर कोण मुळला आहे मग तुम्हाला मुळला हा मग बरोबर त्याची काय चूक पाहुण्याची. तुम्ही काय राहायचं मामाला बाहेर काढून द्यायचं. नाही मामा पप्पा बाहेर जातात. हा मी बाहेर झोपू चल चला घर चालेल. आता जा, चल बाय का हो चांगला दणक्यावर कार्यक्रम उठणार आहे आता आता जाऊ दे तो काय जळत काय. मग जळती म्हणजे बाई कुशल मला धरून फार फार वडीच सुटले माही काही इज्जत राहिली हो दोघं बाप लेक बी लागले तुला. दोघं आपले बी लागली हा. आणि तू काय करीत होता रे खोटा उपट मी काय उठू हा म्हटलं जिरू द्या त्याच्या ताईची. हा का हा. हा रे जिरू द्यायची मी सोपी नाही जिरवायला ती पोर काला देईल त्यांना मी बी तिची जिरवायला पाठवलं मग तुला तेच हा? सांगतो तर बघ नांदू दे पुरीला हा. नांदू दे. आणि तो मध्ये तर काही धमक नाही मायवाली जिरवायची त्याच्यामुळे मला तो वडीत होता येई नाही. पारा पारा तर म्हणतो जाऊ दे जाऊ दे मला गोड गोड. मला आहे ना हम्म? आता तब्येत साथ देत नाही हम्म. त्याच्यामुळे ना आता डोकं लावित नाही. हा ना हा. मला फक्त तोंड बोलत हा हा. चला घरात चला स्वयंपाक झाला का? झालाय काय भाजी बनवली? कुळदाची शेंगोळे आईला ते उन्हाळ्याचे नको म्हणे जाऊ ग. काय नाही हा तुमचं ते मुळ्याले मग थोडंच खा ना एक तुला माहिती मला कोळदा शेवले आवडत. हा चला चाव चाव खातो मी. मग काय किती राहिले ते रात्री करेल होते थोडेच राहिले तव्यावर टाकेल मग हा. अरे तव्यावर लय भारी. लय भारी चला आता आपण दोघं जण गेली पूर्ण आजायला मग काय येतं आत्याला परत फोन करू नको. मी नाही करणार ग बाई तो नाही, जावाई डिलिव्हरीला कसा जेवलो. बोलत होता मला हा? जावाई कसा बोलत होता मला पाहिलं ना बाय मग इकडे यावा तर तुम्ही बसेल राहते मग कस काय तुला तारीख पाहिजे तेच ना बाई तू आज बोलला बाई तुला जावाई लाज असा. वाटली पाहिजे ना लाज. तुला लाज नाही राहील लाज कोणत्या बा असं बाय कपुरीचा परपंच होऊन देते नाही म्हणून. मी म्हणले होईन बाई आता हा जाता मग चला उठा अरे काय या वागती, खाऊ काय टून. बोलती